चुनकेंगे जरूर इंशाल्लाह। घड़ी घड़ी। हाँ। फिर मोमेडियन वोटिंग डिवाइड नहीं होगा क्या? नहीं होगा, नहीं होगा, ये बारी को नहीं होगा, ऐसे कैसे? नहीं होगा सर। कैसे? कौन सा गणित है आपका? सलीम भाई ने काम भी किए नहीं? कहाँ किए? सलीम भाई ने कुछ भी काम नहीं किया। अभी हमने खासदार को वोट दिए, तुतारी को, हाँ। आमदार को दिए, अब नगर अध्यक्ष को देंगे मुस्लिम। तुतारी को? हाँ, तुतारी को नहीं, घड़ी को। बीड़ शहर के विकास के लिए आपके दिमाग में क्या क्या विकास होना चाहिए? यहाँ तो कंपनी नहीं है, कुछ नहीं है, रोड नाली का वही प्रॉब्लम 40 साल से पूरा। हाँ, वो तो विकास होना चाहिए। भीड़ बहुत पीछे है विकास में, यहाँ से टोटल मराठवाड़े में भीड़ पीछे है। कास्टिज्म पे इलेक्शन जाएगा? नहीं जाएंगे, कास्टिज्म पे नहीं जाएगा। सब अजीत दादा के साथ है, पालक मंत्री, उनको देख के वोट डाल रहे हैं सब। तुमचं वोटिंग कुठला वार्ड नंबर? 15 वार्ड नंबर काय म्हणतं वातावरण काय म्हणतं? वातावरणाचं म्हणा तर माझ्या अंदाजाने अजित पवार गट आणि शरद पवार गट याच्यामध्ये सुरूच आहे। कमळाचा उमेदवार आहे, पण कमळ पक्ष हा बीडमध्ये नवीन आहे। अच्छा, त्यामुळे कमळाला रिस्पॉन्स किती मिळेल आताच काही सांगता येत नाही। रिस्पॉन्स योगेश भाई कमळाकडे गेल्यामुळे मिळू शकतो। योगेश भाई शहराचा जो प्रश्न आहे त्यात योगेश भाईचं योगदान आतापर्यंत त्यांच्या वडिलांचं होतं। अच्छा, योगेश भाईचं आता होईल, आता समजा त्यांची सुरुवात आहे नाही, आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केलेली आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांची आता सुरुवात होईल। कचरा घंटागाडी वेळेवर न येणं, पाण्याचे असाच प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह झाला आहे, पण पाणी 15 दिवसाला येणं, 20 दिवसाला येणं, हे प्रकार रस्त्यावरची पदवी नसणं। मग हे अण्णांनी केलेला विकास आहे, याचं बेनिफिट नेमकं संदीप भाईला होईल का योगेश भाईला होईल? आता पक्ष चेंज झाले सगळ्यांचे, अण्णा ज्या पक्षात होते त्या पक्षात योगेश भाई नाही आहेत, सध्या अण्णा कोणत्याच पक्षात नाही आहेत, म्हणजे त्यांचा पाठिंबा आता कोणाला राहतो ते पण महत्वाचं आहे। आणि संदीप भैया आमदारकीच्या माध्यमातून वार्डाचा विकास करत, त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून वार्डात 4-5 मोठे रोड केलेले आहेत, त्याच्या बळावर त्यांचा उमेदवार उभा आहे। 3 मताचं गणित लावलं जातं, दलित मतदान, मुस्लिम मतदान आणि ओबीसी मतदान। 15 नंबर मध्ये हे मुस्लिम मतदानाचं प्रमाण अल्प आहे। 15 नंबर वॉर्डमध्ये दलित मतदान आहे, पण इथं मेजर नाही आहे। आणि इतर म्हणलं तर मराठा वोट तर कुठे आहे, सगळ्या वार्डात थोडं मेजरच आहे। आणि वंजारा मतदान आणि ब्राह्मण मतदान, या सगळ्या मतदानाचा जर विचार केला तर नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून कोणाकडे कोण कसं जाऊ शकतं, थोडंसं तुमचा काय अंदाज आहे? नगराध्यक्षामध्ये म्हणलं तर जो मूळ SCचा हकदार आहे तो विष्णू हे वाघमारे, हे तर कोणालाही मान्य होईल। आणि दुसरं बाकी लव्ह मॅरेजच्या माध्यमातून कुणी इतर कास्टची इतर कास्टच्या महिलेशी लग्न केलेलं आहे, पण समाजाचा रोख हा मुळात जो SC कॅन्डिडेट आहे आणि त्याचा परिवार सगळा SCशी कनेक्टेड आहे त्याच्याकडे जाईल, तो त्यामुळे मला वाटतं की विष्णू भैयाकडे हा कल राहील। क्या बोल रहा है इलेक्शन पचरंगी है। इलेक्शन कुछ खरा नहीं रहा, सब बेढाव, सब बेखला होकर बैठ गया खेल। हमको सेकुलर होना चाहिए, सेकुलर, और संविधान पे हम और कुरान पे हम मर मिटने वाले लोग हैं। ये हो गया। हाँ, लेकिन अब वोटिंग तो किसको करना पड़ेगा? वोटिंग सेकुलर को देंगे हम। कौन है सेकुलर? अब शरद पवार है। कौन है? अच्छा, शरद पवार है। अजित दादा बीजेपी का आता है, जनता राष्ट्रवादी का आता है। अच्छा। अजित पवार, अमर पंडित ग्योर में क्या उजाला लगाया तो यहाँ आ रहा, बीजेपी में क्यों गया अजित दादा? अभी तक वो पद चला। आपका तुतारी का उम्मीदवार कैसा? अच्छा, शरद ठीक है, अच्छा, शरीफ गरीब अच्छा है वो, विष्णु वाघमारे। विष्णु वाघमारे वो नसीम है। ये पटेल तो 17 पार्टियां बदलता, कोई नेता है क्या वो? नहीं, लेकिन उन्होंने भी विकास किया ना। क्या किया, कहाँ क्या विकास? स्थानिक मुद्द्याच्या वातावरणावर चालणारे निवडणूक आहे, परंतु जाणून बुजून जातीय मुद्दा, राज्यस्तरीय मुद्दा उपस्थित करून स्थानिक मुद्दे डावलून निवडणूक समोर जात असल्याचे निदर्शनास आले आहे। परंतु राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि त्यांची टीम हे स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढत आहे। फाईट कोणाकोणा? आमची फाईट तर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहे। बरं, तुमचे मुद्दे कोणते चांगले नेमकं भाजप राष्ट्रवादीपेक्षा? आमचे मुद्दे स्थानिक मुद्दे आहे। आम्ही जे उरलेले विकास कामे आहे ते विकास कामेबद्दल आम्ही बोलणार आहे। म्हणजे काही विकास झालेला आहे?
काही विकास झालेला आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु जे विकास महत्वाचे आहेत ते विकास झालेला नाही आणि जे विकास झालेला आहे काही ते दोन चार विकासाचे मुद्दे सांगू शकता? दोन चार विकासाचे मुद्दे सांगू शकतो आम्ही. माननीय नामदार धनंजय मुंडेजी, माननीय नामदार अजित पवार यांचे माध्यमातून बीडमध्ये रस्ता हा बशिरेंचा रस्ता आहे, आडत मार्केटचा रस्ता आहे, असे प्रमुख जे रस्ते आहे गेलेला आहे. इथून पुढे जर गेलं कमानीच्या पलीकडे तर ते रस्ता, मग त्याचं काय? ते रस्ता तिकडे जे नानाच्या गल्लीमध्ये गेलं तर त्या रस्त्याचं काय? ते रस्ता झालेला नाही, परंतु येणाऱ्या काळात ते रस्ता करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. योगेश क्षीरसागर तुमच्याकडून बाहेर पडले, हो, एक घडामोड, आणि दुसरी घडामोड पप्पू कागदे यांना तिकीट जाहीर करून डावललं गेलं. या गोष्टीचा परिणाम नेमका कसा, चांगला वाईट? पप्पू कागदे साहेबांनी सर्वप्रथम दावेदारी भाजपवर करावी, कारण की त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आहे की मी मुंडे साहेबांसोबत राजकारण केलेलं आहोत, मुंडे साहेबांनी मला न्याय दिलेला आहे. तर त्यांनी दावेदारी योगेश क्षीरसागर सोबत जाऊन करायची होती की तुम्ही आम्हाला तिकीट द्या. या ठिकाणी ते जे दावेदारी करत आहेत ते त्यांची चुकीची आहे. आणि राहिलेली गोष्ट योगेश क्षीरसागरांची, तर त्यांची 2017 पासून भाजपच्या दिशेने वाटचाल होती. त्यांना 52 उमेदवार एकाच वेळी मिळणे हे शक्य नाही, 3 दिवसात हे होऊ शकत नाही. ते पूर्वपासून भाजपचंच काम करत होते. वार्डामधलं काय गणित आहे? वार्डामधलं काय, स्थानिक हे जी निवडणूक आहे ते स्थानिक मुद्द्यावर चालू आहे. अगदी आमचे मार्गदर्शक शेख मुजीब यांच्या नेतृत्वात आमचे पार्वताई यांचं वातावरण चांगलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे आमचे 45 ते 47 वार्ड मेंबर नगरसेवक निवडून येणार आणि आमचा घड्याळचा उमेदवार प्रेमलताताई हे निवडून येणार. काय वातावरण सध्या काय सांगता येत नाही. असं कसं तुम्ही, अरे एवढे मुरलेले माणसं तुम्हाला सांगता येत नाही? असं बघा ना कॅमेरा, सध्या तर इकडे बघा ना तिकडे. सध्या तर वातावरण हे तुतरीच वाटतं. आणि मग कमळाचं बी चांगला उमेदवार आहे ना? कमळाचा उमेदवार चांगला आहे, पण इथं मुस्लिम संख्या जास्त आहे. मी आता इकडे बघा ना तुम्ही. मुस्लिम मतदान कमळाला करीत नाही. काय झालं? मुस्लिम मतदान कमळाला करीत नाही. हा मग हे जी योगेश क्षीरसागर इकडून तिकडे गेले, हा हे बरोबर नाही. ते अगोदर त्याचा इकडं फायदा होईल का नुकसान? नुकसानच होणार. मुस्लिम मतदान बी 2-3 उमेदवार, 2 आहेत ना. तरी नाही होत. आता काय झाले, लोक समजदार झाले. त्यांना माहिती की आता हे माणूस येऊ शकत नाही, कशाला मत करायचंय. मग कोणाकडे जाईल? मग मी ते एक जाणार तुझ्याकडे, तुतारीकडे. नाही तर मग घडीकडे. मला असं वाटतं का मुस्लिम मतदान फुटणार आहे, डिवाइड होणार आहे? नाही होत डिवाइड. काय डिवाइड होत नाही. त्याचे लोक हुशार झाले. शेवटी एकत. अच्छा. हा थोडं बहुत पुढं 25%. अच्छा, मग मला अजून एक विचारायचं, पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे हे जे नाराज झाले त्यांचं वोटिंग कुठं जाईल एक्झॅक्ट? ते त्यांचे वोटिंग ह्याच्याकडे जाणार, तुतारीकडे. अच्छा, जो है बोलने का क्या है, बोल, क्या बोलेंगे अभी कुछ बोलने के मूड में कुछ भी होगा ना यार, कुछ तो रहता। कुछ बोलो, क्या बोलो, होगा? बोलो। सादा गणित बोलो जो आपको अच्छा लगता क्या है। बीजेपी में और राष्ट्रवादी में फाइट है? बीजेपी और राष्ट्रवादी में फाइट है। तुतारी का रोल? तुतारी तीसरे पर अच्छा, मुस्लिम वोटिंग डिवाइड होगा क्या? होगा, डिवाइड होगा। और वो अपने आपके पप्पू कागदे या फिर अजिंक्य चांदने ये जो थोड़े से नाराज हुए, उनको पहले नाम डिक्लेयर हुआ फिर नहीं हुआ, इनका इफेक्ट कितना होगा? पप्पू का पड़ेगा ना इफेक्ट। अच्छा, हाँ, वो पप्पू किसको का फायदा होगा? बीजेपी को होगा फायदा। अच्छा, और ये योगेश भैया इधर आए तो उसका गणित अच्छा रहेगा क्या बुरा रहेगा? अच्छा रहेगा, फाइट रहेंगी दोनों की, राष्ट्रवादी और बीजेपी। ये फाइट में जड़ कौन लगता है? दोनों अभी सेम है अच्छा, अभी फिलहाल में। और भीड़ के विकास के बारे में क्या अपेक्षा रखते हैं? विकास का जीरो है भीड़ का। जीरो है ना? कहाँ है विकास? कोई भी आया विकास ही नहीं है, विकास ही नहीं। तुम जाओ यहाँ से पुतले से सीधे होटल तक, तुम चल नहीं सकेंगे। बीच में सिटी बस चालू थी, उसका क्या हुआ? नहीं बस का इशू, काय का बस है, कहाँ है सब फेल है।